सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। टँकर ट्रक चालकांसोबत मनमाडच्या पाणीवाडी येथे दुसरी बैठकही निष्फळ ठरली आहे। प्रशासनासोबत झालेली बैठक ही निष्फळ ठरल्याची बातमी समोर आली आहे। टँकर ट्रक चालकांसोबत मनमाडच्या पाणीवाडी येथे इंधन प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनासोबतची ही दुसरी बैठक होती, मात्र ती देखील निष्फळ ठरल्याची बातमी समोर आली आहे। अधिकाऱ्यांनी चालकांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केलाय, मात्र जोपर्यंत नवीन कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या निर्णयावर सर्व चालक ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। संपामुळे इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अनेक ठिकाणच्या प्रकल्पातून राज्यांच्या वेगवेगळ्या भागात केला जाणारा इंधन पुरवठा हा देखील ठप्प झालाय। काही वेळात नाशिकचे जिल्हाधिकारी नाणेवाडीला भेट देऊन चालकांसोबत बैठक घेणार आहे अशी देखील माहिती समोर येते। मात्र केंद्र सरकारनं जो मोटार वाहतूक कायद्याचा जो निर्णय घेतला आहे त्याविरुद्ध कालपासून ट्रक टँकर चालकांनी आंदोलन सुरू केलंय। आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच असून पुढील पोलीस प्रशासन, तहसीलदार यांच्यासोबत सुरू असलेली दुसरी बैठक ही निष्फळ ठरली असून सर्व चालक हे संपावर ठाम आहे। त्यामुळे अनेक भागात इंधन तुटवडा जाणवतोय। ज्या ठिकाणी इंधन शिल्लक असून त्या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। जर संप लांबला तर अजून मोठ्या प्रमाणावर इंधन तुटवडा होऊ शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड।